निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरसाठी पायी दिंडी निघाली आता. अशा स्वरूपात आम्ही सकाळचे आता वाजले 5, लोक आहेत 8. बोल निवृत्तीनाथ महाराज की जय. ओझर टाउनशिप येथून निघालो आहोत आणि आता आपण थोडं पुढे जाताना आपण यादवजी पण सहभागी झालेले आहेत आणि फोटो काढून कर्पूर ज्योत आपण प्रज्वलन करत आहोत. दिंडीची औपचारिक सुरुवात केली आणि ही पवित्र सुरुवात ही विठ्ठलजी जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. सकाळच्या अमृत मुहूर्तावर निवृत्तीनाथ महाराजांचा जयघोष करत आमची दिंडी ओझर टाउनशिप येथून मार्गस्थ झाली. थोड्याच वेळात आमच्यात यादवजी सहभागी झाले. पुढे 10व्या मल परिसरात निलेश दमदाळे भेटले. त्यांनी आम्हाला चहा पाण्याचा प्रेमळ उपहार दिला. पवित्र स्नान गोदावरीच्या तीर्थात स्नान असे आम्ही केले आणि दिंडीला परत सुरुवात केली. मार्गात आम्हाला वारकरी संप्रदायांच्या असंख्य पायी दिंड्या भेटत होत्या. त्यांच्यासोबत भजन अभंग म्हणत आम्ही भक्तीच्या आनंदात पुढे सरकत होतो. दुपार झाली, भूक लागली. आम्ही भैरवणी येथील नाथ महाराज मंदिरात थांबलो. तेथे जेवणाचा आस्वाद घेतला, थोडी विश्रांती केली आणि पुन्हा दिंडी सोबत मार्गस्थ. कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. अखेरीस आम्ही एकलवडी फाट्याजवळ आलो, जिथून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची सुरुवात होते. एका दिवसात जवळपास 53 ते 55 किलोमीटरचा पायी प्रवास झाला होता. पायांना फोड आले होते, चालणं कठीण झालं होतं. हरिभक्त परायण विठ्ठल जाधव साहेबांनी आम्हाला परिक्रमेसोबत मार्गदर्शन केलं.
मित्रांनो, चला तर मग निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी त्र्यंबकेश्वरला निघालोय. तर आता आम्ही विश्रांतीला एवढा थकले आहेत आमचे माऊली मंडळी आणि अशा प्रकारे थोडीशी विश्रांती घेत आहे. जय हरी माऊली. संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही तेथे पोहोचलो. जेवण करून थोडी विश्रांती घेतली आणि रात्री 10:30 वाजता मंदिराकडे मार्गस्थ झालो. रात्री 11च्या सुमारास आम्ही नांदेड येथील निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पोहोचलो. तेथे अभंग भजनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात सुरू होता. आम्ही त्या भक्तिसारात सामील झालो. एकादशीच्या पवित्र प्रसंगी नाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर त्र्यंबकराजांचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, ही दिंडी म्हणजे केवळ प्रवास नव्हे, ती होती श्रद्धेची, भक्तीची आणि आत्मिक समाधानाची यात्रा. त्या ठिकाणी उसळलेल्या भक्तांचा जनसागर पाहून मन भारावून गेलं. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.